Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, सोसायटीच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट. जेएम रोड आणि स्वारगेट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. उन्हाळ्यातच अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ. कार्यकारी अध्यक्षांवरही पक्षाचे अधिकार देण्याबाबत तटकरे पाटीलांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र. TV9 मराठीच्या हाती पत्रानंतर सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा. पटेल तटकरे यांचं पत्र ग्राह्य न धरण्याबाबत सुनेत्रा पवार यांच्याकडून आयोगाला पत्र. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये पटेल तटकरेंचं पद गायब, राष्ट्रवादीत संघर्षाची चिन्ह. मात्र तटकरे पाटीलांबाबत नाराजीच्या चर्चेवरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं मात्र मौन. सुनील तटकरे पाटीलांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैवी, निषेध करतो. पार्थ पवारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट. भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होणार. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. तर राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. हसन मुश्रीफांनी राऊतांचा दावा खोडून काढला. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपचे हस्तक. त्यांनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पडलं. भाजपच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पक्ष घटनेमध्ये बदल. विकास लवांडे यांचा गंभीर आरोप. शिंदेच्या शिवसेनेच्या स्नेह भोजनाला ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. तर कोणी जेवायला बोलावलं तर गैर काय, आष्टीकरांचा सवाल. फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी. परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद. शिर्डीमध्ये बंधू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल. बंधू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी. एसआयटीची मागणी नाशिक न्यायालयाकडनं. खरातचा 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये मुक्काम असेल. बंधू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार. 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज. प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी. बंधुबाबा खरातकडनं 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक. खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का. आपकडनं राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी. अशोक मित्तल यांची नियुक्ती. आम आदमी पक्षाचं राज्यसभा सचिवालयाला पत्र. सद्य परिस्थितीमध्ये शेजारी देश वेगळं धाडस करू शकतो, मात्र भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा. अमेरिकन दूतावासाची आपल्या नागरिकांना चेतावणी. अमेरिकन लोकांनी तात्काळ इराक सोडावं. पुढच्या 24 ते 48 तासात हल्ल्याची शक्यता. बगदादच्या अमेरिकन दूतावासाचे आदेश. राष्ट्राध्यक्षांचं पत्र. अमेरिकन नागरिक किंवा शेजारील राष्ट्रांशी कोणतंही वैयक्तिक शत्रुत्व नाही. तेजस कियान यांचं पत्र. तर इराणला जगासाठी धोका म्हणून दाखवणे हे चुकीचं. पत्रामध्ये उल्लेख. 16, 17, 18 एप्रिलला संसदेचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षण संशोधन बिलासंदर्भात चर्चा होणार. 3 दिवस अधिवेशन चालेल. सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरामध्ये 4,000ची तर चांदी तब्बल 15,000नी स्वस्त. सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर. सोलापुरातील अंजनगावमध्ये महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद. काल पोलिसांवर दगडफेक. आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. अंजनगावमध्ये एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारामध्ये बसलाय. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.